रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा झाले हो साजनी झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची गोडी बहुता सुकृताची गोडी बहुता सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा
ऐका सर्व महिला आणि पुरुष मंडळी कृपया थोडे पुढे सरका. आपल्या पुढे जागा असेल तर जागा रिकामी ठेवू नका. सरका थोडं पुढे पुढे. महिला नम्रतेची विनंती आहे सर्वांना थोडा जागा असेल तर पुढे सरका आणि जागा पुरुषांना सरका पुढे. सर्वांना नम्रतेची हात जोडून विनंती आहे. नुसते पाहू नका. थोडा वेळ पुढे सरका. ऐका चला लवकर. जागा असेल तर जागा झोपायला ठेवू नका. सरका पुढे. मावशी सर जरा पुढे जागा पुढे. घेईन मी जन्म यादसाठी देवा. मी जन्म यादसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया. चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा साधावया. घेईन मी जन्म यादसाठी देवा. जन्म यादसाठी. घेईन मी जन्म यादसाठी देवा. जन्म यादसाठी. तुझी चरण सेवा साधावया. चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन. हरिनाम कीर्तन संताचे पूजन. हरिनाम कीर्तन संताचे पूजन. हरिनाम कीर्तन संताचे पूजन. कालीन लोटांगण महाद्वारे. आनंदे निर्भर शोभलते ठाई. आनंदे निर्भर शोभलते ठाई. शोभते ठाई. दुःखा नाही तार आम्हा. दुःखा नाही काळ आम्हा. आणि सायास न करीन धर्यास.
आणि सायासन करीन धर्या होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन मोक्षामा घरी कामारी मोक्षामा घरी कामारी मोक्षामा घरी कामारी हो या सांगवायचे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन पार कुमारी पार कुमारी विठो पार कुमार विठो पार कुमार घेईन मी जन्म घेईन मी जन्म याद साठी दे याद साठी देवा येईना मी जन्म घेईन मी जन्म याद साठी दे घेईन मी जन्म घेईन मी जन्म घेईन मी जन्म याद साठी देवा घेईन मी जन्म तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन
हरिनाम कीर्तन संताची पूजन हरिनाम कीर्तन साधावया साधावया तुझे जन सेवा तुझी जन सेवा तुझी चरण सेवा साधाव साधावया तुझी जन सेवा साधावया साधा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम खाली लोटांगण महाद्वारी खाली लोटांगण महाद्वारी हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन संताची पूजन हरिनाम कीर्तन गाने लोटांगण महाद्वारी गाली लोटांगण महाद्वारी गाली लोटांगण गाली लोटांगण गाली लोटांगण गाली लोटांगण गाली लोटांगण गाली गाली गाली
हरिनाम संतांचे पूजा पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर घेन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारे आनंदे निर्भर आसो भलते ठाई आनंदे निर्भर आसो भलते ठाई सुख दुःखा नाही चाडाम्हा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारे अनेक सायास न करीन धर्यास अनेक सायास न करीन दर्यास होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारे मोक्षामा घरी कामारी दासी मोक्षामा घरी कामारी दासी होय सांगवायशी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारे पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका विवेकाने जाणे सुगठित समाजा टिकविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्व उकलिले लसत भक्ती ज्ञाने तरतरविला धार्मिक तरू तया ज्ञानेशा ते विमलमतीने वंदन करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे काय माझी वाणी मानिल संतासी रंगवो चित्तासी अपुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोने आता घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट भगवान परमात्म्या समोर प्रतिज्ञोत्तर मागणी मागणारा 5 करण्याचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला विठाला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा आहे. आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा जवळजवळ सांगतेचा दिवस.
मी सांगता का शब्द वापरला की उद्या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाची समाप्ती आहे. विठाला विठाला समाप्ती ही तिथं असते त्याला परमार्थ म्हणतात. प्रपंचामध्ये समाप्ती असते का? नाही. प्रपंचामध्ये सांगता असते का? नाही. जिथं पूर्ण विराम येतोय त्याला परमार्थ म्हणतात आणि जो अपूर्ण राहतोय त्याला प्रपंच म्हणतात. विठाला म्हणून करता आजचं कीर्तन जवळ सांगतेचं कीर्तन आहे. गेली 7-8 दिवस आपण भगवान परमात्म्याकडे सेवा केलेली आहे. सेवा केल्यानंतर आपल्याला मेवा मिळावा अशी अपेक्षा असते. आपण व्यवहारामध्ये जर पाहू लागलो 1 महिना आपण जर ज्यावेळेस मालकाची सेवा करू त्यावेळेस शेवटच्या तारखेला आपण मालकाकडे पगाराची मागणी करतोय. बरोबर आहे की नाही? हा जसा व्यवहार आहे तशी गेली 8 दिवस आपण भगवान परमात्म्याची सेवा कोणी वक्त्याच्या रूपाने केली असेल, कोणी श्रवणाच्या निमित्ताने केली असेल, कोणी या ठिकाणी अंथरण्याच्या बैठक टाकण्याच्या निमित्ताने केली असेल. कोण कोणत्या प्रकाराने सेवा करतो यात दुसरी गोष्ट बोलायची नाही, पण त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची आपण कोणत्या भावनेने सेवा करतोय ते फार महत्वाचं आहे. आणि आज आपण त्या भगवान परमात्म्याकडे केलेल्या सेवेचा काहीतरी आपल्याला मोबदला हवा. पण मोबदला मागत असताना प्रपंचामधलं मागायचं नाही आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहायचं नाही. आपण ज्याच्या वेळेस भगवान परमात्म्याकडे जातोय, आपण जर आपल्या मनाने जर भगवान परमात्म्याकडे गेलो तर आपण देवाला काय मागू? हो, वाढावे संतान, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. हो, आपण आपल्या जर मनाने गेलो ना भगवान परमात्म्याकडे, आपल्याला देवाला काय मागावं कळत नाही महाराज. पण आपण संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जर देवाकडे गेलो तर संत महात्मे सांगतात, बाबांनो, देवाकडे गेल्यानंतर आपण देवाविषयीच देवाकडे मागावं. नासक्या कुसक्या परमार्थात प्रपंचाबद्दल देवाकडे काही मागू. या प्रपंचामध्ये किती दिलं म्हणजे काय समाधानी होईल? हो बाबा, मला सांगा, भगवान परमात्म्याने कोणाला किती काय काय दिलं नाही? महाराज, भिक्षाधीशापासून तर लक्षाधीशापर्यंत आज आपल्या भारतामध्ये मंडळी आहे. समाधानी आहे चष्म्यावाले बाबा? तुम्ही आहे का? नाही, समाधानी नाही. हा महाराज, आमच्या संत वाङ्मयाची बैठक येत आहे. ज्यावेळेस आपण संत मालिकेमधून भगवान परमात्म्याकडे जाऊ, आपला परमार्थ संत मालिकेच्या माध्यमातून होईल, त्यावेळेस महाराज कुठेतरी आपल्या प्रपंचाला, आपल्या परमार्थाला वाट दिसते आहे. अन्यथा महाराज, आपण जर परमार्थिक दिसतोय, देवाकडे जातोय, पण आपला परमार्थ देवाला
मान्य होईलच म्हणून हे सांगता येत नाही. विठाला जगद्गुरु तो खूप बरा आहे, देवाकडे जात आहे. आज आपल्याला आपल्या मनाने भगवान परमात्म्याकडे मागणी मागायची नाही. जगद्गुरु तुकोबारायने ज्या पद्धतीनं आपल्याला मागणी मागायला शिकवलंय त्या पद्धतीनं मागणी मागायची आहे. आपण आपल्या पद्धतीनं जर मागणी मागू लागलो तर कदाचित आपली मागणी फेल ठरण्याची शक्यता आहे. आणि म्हणून करता संत महात्म्यांनी गेली 8 दिवस तो भगवान परमात्मा कसा आहे, बाबांनो तुम्हाला जन्माला घातलं कशासाठी, ते नाम कसं आहे, नाम पर अभंग, रूप पर अभंग, अद्वैत पर अभंग, उपदेश पर अभंग, हो हे अन्य अन्य प्रकारचे अभंग आतापर्यंत घेण्याची आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. उद्या काला म्हणून आज जो अभंग घ्यायचा असतो तो देवाकडे मागणी करायची असते. विठाला विठाला पण मागणी कोणी करायची, कोणासमोर करायची, फार महत्वाचा विषय. आपण अल्पज्ञ आहोत, भगवान परमात्मा सर्वज्ञ. अल्पज्ञ माणसाने सर्वज्ञ माणसाकडे मागणी करणं हे योग्य आहे का? अल्पज्ञ माणसाने अल्पज्ञात माणसाकडे मागणी करावी हे शक्य आहे? माझी भाषा कळते ना तुम्हाला? नाही, मग गेल्या वर्षी मी सांगितलं होतं भागाभागामध्ये भाषेचा फरक असतो. इथं तिथं, इकडं इकडं काय म्हणते याला, इकडं आडे आडे आटे म्हणजे भागाभागाचा. आमच्या भागामध्ये माणसं मेल्यानंतर जातात, तुमच्याकडे कसं काय महाराज, तुमच्याकडे कसं काय? अरे बाबा जिते जिवंत नाही. भगवान परमात्मा सर्वज्ञ आहे आणि सर्वज्ञ असलेला भगवान परमात्मा आमचे जगद्गुरु तुकोबाराय देखील महाराज शक्तिशाली आहे, सामर्थ्यवान आहे. आमच्या भगवान परमात्म्याची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहेच आहे, पण आमच्या जगद्गुरु तुकोबारायची त्यांच्याही पेक्षा काकणभर शिल्लक आहे. विठाला नाहीतर महाराज मागणाराचा अधिकार नसतो आणि देणाराचाही अधिकार. आपल्याला व्यवहारामध्ये एक जण काम करत असतो शेतामध्ये, ओ रामभाऊ इकडे या इकडे या. याला वाटतं काहीतरी इमर्जन्सी, फार महत्वाचं काम आहे कोणू, फार महत्वाचं काम आहे कोणू. तो काम सोडतोय आणि त्याला श्यामरावकडे येतोय तो रामभाऊ. कशाला बोलवलं हो? काय नाही, चुना द्या. काय चुना द्या? ही अल्पज्ञ माणसाची मागणी अल्पज्ञ माणसाकडे. एखाद्या वेळेस मागणारा जरी श्रेष्ठ असेल पण देणारा कनिष्ठ असेल तरीही माणसाची मागणी पुरी होत नाही. विठाला एक भक्त म्हणू लागला, आई मला घोडं पाहिजे. मर्याईला काय म्हणी, मला आता मला सांग ती मर्याई काय करील हो, याला घोडं देईल का? तिचं वाहन कोणतं आहे? ती म्हटली बाबा अरे तुला घोडं देण्यासाठी माझ्याकडे अगोदर ते असावं आणि नंतर तू मागावं. मी अगोदरच बसलेली गाढवावर आणि मी गाढवावर बसल्यानंतर तुला घोडं देईल का? नाही. मागणारा श्रेष्ठ आहे पण देणारा कनिष्ठ आहे. पण या ठिकाणी महाराज आमचे जगद्गुरु तुकोबाराय तेही श्रेष्ठ आहे आणि देणारा भगवान परमात्मा तोही श्रेष्ठ आहे. विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा
माझी आजची सेवा या जन्माची सेवा नाही, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. देवा, माझ्या एका जन्माची सेवा नाही, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. देवा, माझे वाड वडील 8 पिढ्यापासून तुझी सेवा करताय आणि माझी चरण सेवा आहे. कबीरदास महाराज म्हणतात, जर द्यायचा असेल तर असा पुत्र द्या. बर का महाराज? कसा पुत्र द्या? जननी जने तो भक्त जने, दाता या शूर नहीं तो जननी वांद बली, क्या होता हो रो विठाला. महाराज सांगतात, मातेला जर जन्म द्यायचा असेल तर जननी जने तो भक्त जने, दाता या शूर नहीं तो जननी वांद भली, क्या होता हो. तुम्हाला जन्म द्यायचा ना, आमच्या जगद्गुरु तुकोबाराय सारख्यांना जन्म द्या. तुम्हाला जन्म द्यायचा ना, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजासारख्या वीराला जन्म द्या. तुम्हाला जन्म द्यायचा ना, आमच्या कर्णासारख्या दात्याला जन्म द्या. विठाला विठाला. तुम्ही मांडी घाला. हो, मांडी घाला. हा, कीर्तनामध्ये कसं बसावं? हो, कीर्तन जास्त वेळ होणारच नाही, तुम्हाला पण माहिती आहे. फार फार झालं तर 7-8 घंटे होईल कीर्तन. आजचा शेवटचा दिवस आहे, बरोबर आहे की नाही बाबा? करायचं ना मग. आज शेवट असं म्हणतात की काल्यापर्यंत कीर्तन करावं. विठाला विठाला. घाबरू नका, तुमचे मी 12 वाजवणार नाही. आ करा म्हणजे तुम्हाला आ सुद्धा करू देणार. काय सांगत होतो मी आपल्याला? म्हणा कीर्तन. काय वा, असे पाठांतरवाले महाराज अधिकारी लोक समोर पाहिजे. कबीरदास महाराज म्हणतात, जन्म द्यायचा दात्याला द्या, जेणेकरून तुमच्या प्रपंचामध्ये जे काय धन दौलत असेल महाराज, आणि शास्त्र सांगते तुमच्या जर प्रपंचामधला प्रॉपर्टी मधला 1-10% हिस्सा जर तुम्ही परमार्थाला खर्च केला नाही तर महाराज तुम्ही रोगी तरी होसाल, वकील तरी तुमच्याकडून, डॉक्टर तरी नेईल, वकील तरी नेईल, नाहीतर चोर तरी नेतील. विठाला विठाला. कमीत कमी दाता नाही दाता होता आलं छत्रपती शिवाजी महाराज. शूर तरी असावा. आज महाराज कालाची गरज आहे.
शूरत्वाच्या गप्पा नुसत्या आपण ऐकतोय. नवरा बायको समोर म्हणतोय, ऐकलं का मी शूर आहे. कुठं? चुली पुढे. त्या तलवारीला धार देखील आणि बायको पुढे म्हणतो, ऐकलं का बघ मी शूर आहे. कुठं? कुठं बाबा? चुलीजवळ. कुठं? चुली समोर. बायको जरा हुशार होती. बायको म्हणून तुम्ही लय शूरत्वाच्या गप्पा करता, जा रणांगणावर जरा तुमचं शूरत्व दाखवा. हा लगेच गेला. कुठं? सप्त्यात नाही, रणांगणावर गेला आणि त्या ठिकाणाहून 10 हात तोडून आणले. किती? 10 हात. आपल्याला काय द्यायचं घ्यायचं, बोलायला काय हरकत आहे. 10 हात तोडून आणले. आणल्यानंतर हॅप मुळी बांधली आणि बायको पडे दणकन आपटली. बघ शूर आहे का नाही. बायको जरा हुशार होती. बायको म्हणून आली, का हो 5 लोकांचे तुम्ही 10 हात तोडून आणले. हो. ह्या 5 लोकांपैकी एकाचं मुंडकं तुम्हाला सापडलं नाही का? त्याने फार गोड उत्तर दिलं. तो म्हटला, हे 5ही लोकांचं माझ्या अगोदरच मुंडकं तोडून नेलेलं होतं. हा शूर ठरेल का? शूर असावा महाराज. प्रसंग सांगतो, भजन करा. विठाला विठाला कारगिल सारखा प्रसंग महाराज आपल्या डोळ्यासमोर आणा. नौजवान 22 वर्षाचा पोरगा, नुकतंच लग्न झालं, घराकडे येतोय. लग्न समारंभ थाटामध्ये पार पडतोय. ओल्या हळदीनिशी तार येते की तिकडे युद्धाला प्रारंभ होणार आहे आणि आहे त्या परिस्थितीमध्ये तुला कारगिलच्या खोऱ्यामध्ये हजर राहावं लागणार. महाराज ज्यावेळेस त्या जवानाच्या हातामध्ये तार पडते त्यावेळेस जवान घरामध्ये जातो. ओल्या हळदीचं अंग असतंय, घरामध्ये जातो, लग्नाचे कपडे उतरतो, आपला जो काय पोशाख आहे मिलिटरीचा तो चढवतो. आई बापाला कळत नाही. लागलीच कालचं लग्न झालेलं आहे, आज हळद फिटणार आहे आणि आपला बाळू असं का करतो? कपडे लग्नातले उतरवतो महाराज, मिलिटरीचा पोशाख घालतो, आईच्या पाया पडतो. आई मला माझं स्वधर्म आहे, मी मिलिटरीमध्ये सामील आहे. कारगिलचा प्रसंग डोळ्यासमोर आहे, तिकडे युद्ध तयार होणार आहे, मला तिकडे जायला पाहिजे. आईच्या पाया पडतो, बापाच्या पाया पडतो. बहिणीला सांगतो, ताई येतो मी. बायकोला म्हणतो, तू वीराची बायको आहे, मी युद्धाला चाललेलो आहे. वीराचे बायको ज्यावेळेस महाराज घरामध्ये असते त्यावेळेस पूर्ण लक्ष पतीकडे असतं महाराज. आणि बायकोला कळलेलं आहे आपला मालक आता कारगिलच्या प्रसंगामध्ये जातोय आणि बायकोला सांगतोय येतोय, 2 महिन्यामध्ये मी परत येतोय. सगळे कपडे उतरवलेले आहेत. बहीण रडती त्या ठिकाणी. बायकोच्या सुद्धा डोळ्यातून अश्रू येतात. दुर्दैवाचा प्रसंग असा ओढवला जातो. कारगिल प्रसंगामध्ये एका दरीमध्ये दुर्जनाची गोळी याच जवानाला लागते. लागल्यानंतर 10 मिनिटांमध्ये तो जवान दुसऱ्या मित्राला बोलवतोय, मित्रा. तो मित्र पळत पळत येतोय आणि बघतो तर याला गोळी लागलेली आहे. सांगतोय, मित्रा माझं लग्न होऊन फक्त 2 दिवस झालेले आहे, तुला एक जबाबदारी आहे माझी, मी 10 मिनिटांमध्ये मृत्युमुखी पडणार आहे. मित्रा तुला एक जबाबदारी आहे, जा माझ्या आईला घरी जाऊन सांग तू वीराचे
आणि तुझा वीर मायभूमीच्या कामाला लागलेला आहे. माझ्या बहिणीला सांग, ताई तुझं जे काय रक्षाबंधनाचं नातं आहे ते आज संपलं म्हणावं. आणि माझ्या बायकोला सांग, तू वीराची पत्नी आहे, तू कुंकू सौभाग्यवतीचं 2 दिवसापूर्वी लावलेलं आहे, आता ते मिटून टाक. मित्रा, निरोप दे माझ्या आई ताई पत्नीला. परंतु मित्रा, माझे जे बाप आहे ना, वडील आहे ना, पारमार्थिक आहे. माझा निरोप ऐकून त्यांना धक्का सहन होणार नाही. मित्रा, माझ्या बापाला निरोप सांगू नको. मित्रा, निरोप माझ्या आईला दे. माझी आई राहणार नाही. माझ्या आईला माहिती आहे माझा एक शूर पुत्र देशाच्या कामी लागलेला आहे. माझ्या ताईला माहिती आहे माझा बंधू देशाच्या कामी लागलेला आहे. आणि माझ्या पत्नीला देखील स्वाभिमान आहे, माझा पती देशाच्या कामी लागलेला आहे. विठ्ठल महाराज नव्हे नव्हे आई म्हणती, आज माझी कुस धन्य झालेली आहे. हो, आजपर्यंत मला कळलं नाही माझी ताकद किती आहे. त्या आईचं वाक्य आहे, आज माझी कुस धन्य झाली की माझ्या कुशीमध्ये जन्माला येणारा मुलगा देशाच्या कामी लागतोय. विठ्ठल कबीरदास महाराज म्हणतात, हो जननी जने तो भक्त जने दाता या शूर. जर तुम्हाला जन्म द्यायचा असेल तर अशा वीराला जन्म द्या. जन्म द्यायचा असेल छत्रपती शिवाजी महाराजासारख्याला जन्म द्या. जन्म द्यायचा असेल कर्णासारख्या दानशूराला जन्म द्या. हो, जन्म द्यायचा असेल कमीत कमी हबपाला तरी जन्म द्या. विठ्ठल जर हबपाला आपण जन्म दिला तर ते देवाचं नाव तरी घेतील, परमार्थ तरी करतील. हो, सांगू तुम्हाला, धर्म रक्षाचा असेल तर एक शूराकडून धर्म रक्षला जातो आणि एक नामधारकाकडून धर्म रक्षला जातो. विठ्ठल महाराज आमचे जगद्गुरु तुकोबारा हरिभक्त होते. आमच्या जगद्गुरु तुकोबारायने संसार केला नाही, संसारावर आवळा एवढं पूज्य मानलेलं आहे आणि परमार्थ जगाला शिकवला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. जरी पाठ नसलं, खोट का होईना पण रेटून हाना. इकडच्या मंडळीच्या पाठ नसला, तुम्ही हे पाहिलं का, तन 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 पुढचं बोलतो पण पाठीमागचे नुसते कानाला हात देऊन जिर जिर जी जी, असं का होईना. पाठ नसतं महाराज. एका ठिकाणी सातगाव पठार तिकडे पुणे जिल्ह्यामध्ये मी गेलतो, आवाज पाही. मी म्हणायचो भाग गेला सीन गेल माझ्याच आवाजामध्ये. ते म्हणायचे बाबाला हुशार आहे, बाबाला हुशार. बाबाला कळलं कसं, बाबाला कळलं कसं, आपल्या गावातला भाग्या नावाचा मनुष्य शिमग्याच्या दिवशी मेला. काय म्हटले, बाबाला कळलं कसं. आणि महाराज काय सांगतात, ते बेंबीला ताण देऊन म्हणत होते. मी म्हणायचो भाग गेला शिन गेला आणि ते म्हणायचे भाग्या मेला शिम गेला. असं का होईना पण रेटा. विठ्ठल विठ्ठल आमच्या जगद्गुरु तुकोबाराने हरिभजनी हे धवळिले जग
चुकविला लाग कलिकाळाचा. आमच्या जगद्गुरु तुकोबाराय महाराज हरिभक्त होते. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचा परमार्थ आठ पिढ्यापासून होता. आमच्या जगद्गुरु तुकोबाराने असा तसा परमार्थ केला नव्हता. देवाला आवडेल असा परमार्थ आमच्या जगद्गुरु तुकोबाराने केला होता. परमार्थ कसा करा हो? देवाला आवडेल असा करावा का आपल्याला आवडेल असा करावा? काय म्हणणं आहे तुमचं? देवाला असा करावा. बरोबर आहे की नाही? बर आपण देवाला आवडेल असा परमार्थ करतो का आपल्याला आवडेल? काय म्हणणे? आता नाही बोलत तुम्ही कोणी. आपला परमार्थ कसा चालू आहे? आपल्याला आवडेल. मग मला सांगा, आपल्याला आवडेल असा आपण जर परमार्थ करू लागलो तर देव आपल्यावर कृपा करेल का? नाही. मग देव कृपा करणार नाही तर मग आपल्याला कीर्तनामध्ये यायला काही गरज आहे का? नाही म्हणते. मग एवढे कशाला जमले तुम्ही? आता 1-2 हजार पब्लिक जमली, कशाला जमली? आपल्याला परमार्थ करायचा आहे पण तो देवाला आवडेल. बरोबर आहे की नाही बाबा? व्यवहार सांगू का तुम्हाला? व्यवहार बायकोने नवऱ्याला आवडेल असं वागावं का तिच्या मनाला येईल तसं वागावं? जमल का? इकडच्या लोकांना विचारतो, जमल? नाही. हे कसं जमत नाही? परमार्थ का तुम्हाला जमतो तसा? मग व्यवहारात आपल्यावर बाजू आले की माणसाचं फार कठीण असते महाराज. तसे त्या पण हुशार आहे, त्या काही कच्च्या नाही. तुमच्या मनासारखं वागतात तुम्हाला वाढून दिल्यानंतर. किती हुशार आहे बघा त्या. हो, महिला मंडळ इतकं हुशार आहे महाराज, इतकं हुशार आहे. आपल्याला गोड बोलून मरेपर्यंत आपल्याकडून काम करून घेतात. ह्या गोड बोलतात. यांच्याकडे दुसरा शस्त्र कोणतंच नाही. काय? फक्त गोड बोलणे. आणि आपण येडी जात तेवढ्यालाच भाळतोय. हे तुमचं सांगत नाही, मी माझं सांगतो. तुमचं काय असेल देव जाणे. विठाला विठाला एका कविकाराने सुंदर वर्णन केलेलं आहे संसाराचं चित्र. अरे संसार संसार जसे कब्बशीचे घर, बशा बैठे आराम, कप करे येर झार. बशा बशा कब्बशीचं घर माहितीये का? घरामध्ये कब्बशीचं घर माहिती असेल ना बाबा. कब्बशा कशा असतात? लटकून. बरोबर आहे म्हणतात. पाय कब्बशा काय लटकून असतात काय? काय? हा बरोबर. कप 4 ते किती? 12 ते नाही 12 ते 8 म्हणा ना. 8 तास ड्युटी असते ना. चुकलं का? मग मला ड्युटी कळत नाही, मी काही ड्युटीला नाही. 10 रुपयाला पावशेर पेढी. ती म्हणती हे तुम्हाला कसं कळलं? हा म्हणतो माझ्या वाचून तुला कसं गिळलं. मला सांगा, हा प्रपंच महाराज आपल्या मनासारख्या वागू नाही का? आपल्या मनासारखं वागतात का ह्या? नाही. फक्त गोड बोलतेत. आपण वासुदेव केला जेवायला बसलो ना. होय हो, सांगू का? सांगू का? एक गोष्ट सांगू का? हा म्हणतो सांग 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 सांग. नाही पण सांगू का? सांगू का? सांगू. एवढ्यात हा पॅक होतो. दुसरं याला भांडवल काही लागत. आपल्या तोंडापुरतं गोड बोलणे एवढाच विषय असतो.
मला सांगा मग हे नासक कुसक प्रपंचामध्ये जर ह्या महिला मंडळ आपल्या मनाच्या विरोधात वागल्या तर आपल्याला जमत नाही. आपण म्हणतो खबरदार, तू अशीच वागायला, आमच्या घराण्याची रीत अशीच, आमच्या घराण्याची रीत अशी आहे, डोक्यावर पदर पडला नाही. बरोबर आहे का? आपल्या घराण्याची रीत आहे ना? असतो का पदर? यांचा पदर असतो का? महाराज काय सांगावं, आज फॅशनचा जमाना आहे. ज्ञानोबाऱ्या ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात, कुलवधू लपवी अवयवाते. कुलवान घराण्यातली जर मुलगी असेल तर नखाचं महाराज पायाचं नख सुद्धा इतर लोकांना दिसू देणार नाही. विठाला विठाला पण काय करताय महाराज, फॅशनचा जमाना निघलाय. हो, पूर्वी ज्या म्हाताऱ्या, अजूनही म्हाताऱ्या पहा, त्यांच्या डोक्यावरले पदर पडलेले. पूर्वीच्या काळामध्ये 9 वार साडी असायची. किती वार? 9 वार. आता किती वार आली? 6 वार. कमी कमी होत आले. हो, फॅशनचा जमाना महाराज. आता काय नाही, इकून कोसलं असं केलं की साडी होती. साडी नेसायला वेळ आहे का? पूर्वीच्या बायाला जमत होतं का असं? शॉर्टकट. काय महाराज सांगाव बरं. असं झालेली परिस्थिती महाराज, त्या टेलर कडून जर एखादा कपडा चुकला शिवता शिवता तर ती फॅशन होती, पण ती दुरुस्त होत. फॅशनचा जमाना आहे महाराज. बघा तुम्ही, हिरवी साडी असेल तर हिरवाच ब्लाऊज, हिरवीच टिकली. टिकली कशी असते? कशी असते? तुम्ही मोताळ्याला, ह्या मलकापूरला, काय नांदुऱ्याला गेल्यानंतर दिसतेत की नाही असे 14 जानेवारीचे अवतार? हिरवी ब्लाऊज, हिरवी साडी, हिरवी टिकली, हिरव्या बांगड्या, ते पर्स काय म्हणतात त्याला, डबड, ते सुद्धा हिरवच. त्याच्यातला तो रुमाल जो असतो तो सुद्धा, तो कशासाठी? नाकातला हिरवा माल. बरोबर आहे की नाही? अहो, पूर्वीचे लोक महाराज हा माल बाहेर फेकीत होते. काय? हा माल बाहेर फेकीत होते. आताचे सुशिक्षित मंडळी तो माल पर्स मध्ये घालतात. विठाला हा विठाला. इतका जमाना बिघडला. हो, इतकं सगळं हिरवं, फक्त एकच राहतं, नवराच हिरवा करायचा राहतो. आणि एकदा नवरा हिरवा केला की यांचं संपलं. विठाला विठाला. मला सांगा, समाज नाशका कुशका प्रपंचामध्ये जर आपल्या मनासारखं महिला मंडळ वागलं नाही तर आपण चांगली म्हणतो का तिला? नाही. मग जर ह्या महिला मंडळ आपल्यासारखं वागत नाही, त्याच्याशिवाय आपल्याला समाधान मिळत नाही. जर आपण देवाच्या मनासारखं नाही वागलो तर देवाला तरी काय समाधान मिळावं? विठाला देवासारखं जर आपल्याला वागायचं असेल, देवाला बरं वाटावं आपल्याला जर वागायचं असेल, तर त्याला जसं आवडेल तसं आपण वागलं, मग देवाला काय आवडतं? आवड देवाशी आवड देवाशी आवड देवाशी
आवडे देवासी, देवाला काय आवडते तो ऐका प्रकार. जास्त झालं ते. विठाला 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 विठाला. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. हो, देवाला काय आवडते? देव कशाचा भुकेला? फक्त त्याचं नाव घ्यावं. देवाला काय आवडते? त्याचं नाव घ्यावं. आपल्याला तरी काय आवडतंय हो? लग्नामध्ये बायको नुसतं आपलं नाव घेत असते, तेवढ्यावर वर्षभर आपण बोजा वागत असतो. ही काय करते? नुसतं आपलं नाव घेते. मग आता नासक्या कुसक्या प्रपंचामध्ये आपण भूलतो तर देव का बोलणार नाही? देवाला सुद्धा देव म्हणतात आवडे देवासी, नामाचा उच्चार रात्रंदिवस. हो, देवाचं नाव त्या स्वतःला आवडते. आणि दुसरी गोष्ट, देवाला अशी अपेक्षा आहे की जो समाज आहे त्यांनी मणिमंगळ सूत्र गळ्यामध्ये घालावं. तुळशी माळ गळा, तुळशी माळ हातामध्ये म्हटलेली नाही, तुळशी माळ कमराला म्हटलेली. तुळशी माळ कुठं म्हटलेली आहे? यांचं मणिमंगळ सूत्र कुठं असतं? कुठं असतं? गळ्यातच ना. मग मला सांगा, आपल्या पण गळ्यामध्ये भगवान परमात्मा आपला कोण आहे? नवरा, सद्गुरू आपले वडील, आणि आपण त्या देवाची बायको. मग आता मला सांगा, त्या देवाची बायको आपल्याला व्हायचं तर त्या देवाच्या नावाने आपण मणिमंगळ सूत्र गळ्यामध्ये घालायला पाहिजे की नाही? पाहिजे ना. किती लोकांच्या गळ्यामध्ये नाही बरं मणिमंगळ सूत्र? हात वर करा बरं. कोणीच नाही. सगळे माळकरी आहे. साष्टांग दंडवत तुम्हाला. सगळे माळकरी. मला नाही वाटत. दुपारी माळा घालण्याबद्दल हाताला पुढे लोटतो. ए बा, तू हे पुढे, तू हे पुढे. हो, प्रकाशजी महाराज म्हटले कोणला कोणला माळे घालायच्या, जो तो मागासारखा लागला. बाबा हो, माळा घाला. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील जगद्गुरु तुकोबारायांच्या सांगण्यावरून माळ घातलेली आहे. आपण म्हणून घेतो जय भवानी, जय शिवाजी. हा म्हणण्याचा अधिकार त्याच वेळेस आपल्याला मिळेल की आपण माळकरी होऊन ही गर्जना केली तर. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, हा उपदेश कोणाला आहे हो? आमच्या छत्रपतींना जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेश आहे. आपण माळा घाला, पण मरायच्या आधी घाला.
मेल्यानंतर उपयोग नाही. तर आमच्या भागामध्ये सांग, तुमच्या भागातलं मला माहिती नाही, आमच्या भागामध्ये मेल्यानंतर लोक म्हणतात आणा त्या तुळशीचे पानं आणा याच्या तोंडात घालायला. मी म्हणतो याने आयुष्यभर काहीच केलं नाही, याच्या तोंडामध्ये तुळशीचे पानं घालू नका, त्या कोंबड्याचे पख घाला. आयुष्यभर याने काही केलं, मग तुळशीचं पानं घालून कशाला वार व्यर्थ करता. काय घाला? कोंबड्याचे पख घाला, कोंबड्याचे. नाही सुधारणार महाराज. चांगला डॉक्टरांचा सल्ला आहे, जर मांसाहार केला तर मांसाहार करणाराला 100% कॅन्सर होऊ शकतो. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठल म्हणून बाबांनो माळा घाला, तो देवाला आवडेल. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन. आपण जर गंध लावला ना, गंध, ज्यांना गंधच नसतो, गंध असतो आमच्या कपाळाला आणि आढ्या असतात त्यांच्या कपाळाला. आमच्यासारखे महाराज लोक पांढरे कपड्यातले पाहिले ना, निघले बगळे, काय म्हणतात आम्हाला, आता याच्या घरी आम्ही जेवतो का नाही, यातला ह्यो दक्षिणा आम्हाला देतो का नाही. याचा अर्थ आता बघा तुम्ही, काही काही गावामध्ये असतात बघा, सप्ताह म्हटलं की त्यांना ॲलर्जी असते. सप्ताह चालला रे चालला की त्यांना बरं वाटत. देवाचं नाव कोणाला आवडत नाही हो, फक्त भूताला. देवाचं नाव, जर देवाचं नाव घेतलं तर भूत थांबतं का? भूत थांबतं का? भूत भूत मंडपाकडे येतं का? भूत भूत मंडपाकडे येतं का? भूत. मग जे मंडपाकडे येत नाही ते कोण? तुम्हीच कबूल करताय. प्रसंग सांगतोय महाराज. एक जण प्रवास सुरू झाला, नातवाचा आणि आजोबाचा. नातवाचा आणि आजोबाचा प्रवास सुरू झाला. चालता चालता आजोबाने सांगितलं, रामा, हे जे वडाचं झाड आहे ना, ह्या वडाच्या झाडाखाली हे असत. काय ते तुम्ही म्हणा. गेले. नंतर 8 दिवसांनी अमावस्येच्या दिवशी याला मोताळ्याहून येण्याचा प्रसंग आला. एकट्यालाच पायी पायी येण्याचा प्रसंग आला. शिवाय अमावस्याची दिवस किर्र अंधकार येत चाललाय. चालला असताना ते वडाचं झाड आलं आणि आजोबाने सांगितलेलं त्याच्या लक्षात आलं. लक्षात आल्यानंतर तो म्हटला, आजोबा इथं म्हटले होते, इथं काहीतरी आहे. कसं होईल, कसं होईल, कसं होईल, कसं होईल. तेवढ्यात पायामध्ये चप्पल होती, त्या चप्पलानेच एक खडा उडाला आणि त्याच्या पाठाडात बसला. मग तर लयच घाबरला. अरे बाप, आता काही खरं नाही. अरे बाप, आता काही खरं नाही. हो. आणि तिथं नव्हतं असं नाही, होतच. ते प्रगट झालं. 2-4 गोळा झाले. थांब. दोघांनी हात धरले. एक जण पुढे झाला, एक जण मागे झाला. धरलं बा त्याला. आता यांचं काय पाणी पाणी झालं ह्या मुलाचं. तो म्हटला, कसं रे. आता त्या भूतामध्ये चर्चा सुरू झाली. याला कच्चं खायचं का भाजून खायचं, इथून सुरुवात. कोणाचं? मी भूताचं सांगतोय. हे बरोबर ना, भूताचं काम तसंच असतं ना. नाही कळलं तुम्हाला? नाही, भूत काही खातेत ना हो. कोण खाता ना तुम्ही? तुम्ही नाही खात का? मग भूत नाही तुम्ही. जे खातेत, कच्चं खायचं का भाजून खायचं. आता बरी गत आहे का?
यांच्याकडे पेटी नव्हती. हा म्हटला जा त्या शेंबा गावामध्ये लवकर जाऊन विस्तू घेऊन ये. पण योगायोगाने तिथं प्रकाश महाराज खर्चे यांचं चाललं होतं भागवत. आणि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव देवाचं नावाचं नाव घोष चालू झाला. ते भूत वेशीच्या अलीकडे आले. ते लांब तिकूनच लांब गेले. हे भूत कोण? भूत मंडपाकडे येत कळलं ना तुम्हाला? ते गावाच्याच पलीकडे तिकडे पळाले. दोन भूत म्हणतात आणली का पेटी, आणली का विस्तो, याला कच्चा खायचं का? तो म्हटला अरे बाप आपण शेंबा गावात जात नाही. तिथं ते चाललं, तिथं ते चाललं. कोण म्हणते? कोण? भूत. हा हे एवढं लक्षात धरा. तिथं ते चाललंय. ते म्हणजे काय? हे काही नामस्मरणाचं नाव घेत. पण ते जरा तर्क बुद्धिमान होतं. ते शेंब्या गावातलं जे मोताळ्याला गेलतं ना ते तर्कवान होतं. ते म्हटलं बरोबर आहे हो, यांना काय म्हणते ते हे आपल्याला माहिती नाही, पण ज्या अर्थी ते चालले म्हणते या अर्थी निश्चित हे त्याला भेतात. त्यांनी डोकं चालून पाहिलं. आता येरी तरी यांच्या तावडीमध्ये आपण सापडलेलो आहोत. पण डोकं चालवलं. हे खबरदार, तुम्ही जर माझ्या अंगाला हात लावला तर मी ते म्हणेल भूत लांब झाले. तुम्ही जर माझ्या अंगाला हात लावला तर मी ते म्हणन भूत आणखी 2-2 हात लांब झाले. त्याला जमलं. त्याला वाटलं आता आपण सक्सेस. नंतर महाराज गावाकडे येता येता भूत त्याच्या पाठीमागं त्यो पुढे. माझ्या अंगाला हात लावला तर मी ते म्हणल भूत लांबच. खबरदार, माझ्या अंगाला हात लावला मी ते म्हणल. पाहता पाहता शेंब्यात आलं. कुठं? शेंब्यात. घराच्या दारापर्यंत आलं. भूत तिथपर्यंत. शेवटची आवाज दिला, ए माझ्या अंगाला हात लावला तर मी ते म्हणल. भूत 2 हात पाठीमाग घरात शिरलं, दरवाजा लावला. भूत निघून गेली. आता मला सांगा, हा दुसऱ्या दिवशी उठला आणि आपल्या गावामध्ये ते म्हणजे काय, नेमकं काय चाललंय म्हणून ते या मंडपाकडे येऊन पाहिलं तर इथं चाललेलं होतं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोड नामस्मरण चाललं. त्याने कबुली दिली, मी ऍक्च्युली देवाचं नाव तर घेतलंच नाही, फक्त ते म्हणल एवढ्यावर इथपर्यंत आलो म्हणजे भूताच्या सपाट्यातून सुटलो. आणि खरंच मी देवाचं नाव घेतलं तर का काळाच्या सपाट्यातून सुटणार नाही. विठाला विठाला म्हणून त्याने देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. नवे नवे माळकरी बनला, जातीवंत परमार्थिक बनला आणि तो परमार्थ असा करू लागला की तो देवाला आवडेल असा करू लागला. जर असा परमार्थ आपण केला ना तर तो देवाला आवडेल आणि देवाला आवडला तर देव सुद्धा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु तुकोबारावर का कृपा होती? जगद्गुरु तुकोबारायांना का विमान पाठवलं? याच्या पाठीमागचा हेतूच हा आहे की देवाला आवडेल असा परमार्थ आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचा होता. म्हणून आमच्या जगद्गुरु तुकोबाराला विमान पाठवलं. हो, काय म्हटले? आणि आपण रामकृष्णारी रामकृष्णारी 2 मिनिटं म्हणतो, मला कोण विमान येईना. याच्या बापाने ठेवलं. 2दा रामकृष्णारी म्हटल्यानं विमान येईल का हो? अहो ऋषी मुनी लोक महाराज भजन करू करू मेले तरी त्यांच्या स्वप्नात देखील. पण आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये महाराज दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, नकळे दिवस की राती, अखंड लागली शे ज्योती, हे आमच्या जगद्गुरु तुकोबारायांची अवस्था होती. जगद्गुरु तुकोबारायांचा परमार्थ देवाला आवडेल असा होता. जगद्गुरु तुकोबारायांचं ठरलेलं आयुष्य 42 वर्षाचं. जगद्गुरु तुकोबारा देवासमोर उभे राहतात. देवाला म्हणतात, देवा माझं हे शेवटची वारी आहे. मृत्यू लोकातल्या नियमाप्रमाणे मला या ठिकाणाहून जावं लागणार आहे.
माझं वय मर्यादा संपलेली आहे. पण ज्यावेळेस मी जन्माला आलो त्यावेळेस तुम्ही आणि नामदेवराय माझ्या स्वप्नामध्ये आले होते. त्यावेळेस मी कबूल केलं होतं मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो, राहिलेलं नामदेवरायाचं कवित्व पूर्ण करतो. पण 42 वर्षानंतर मला तुम्ही जर विमान घेऊन न्यायला येत असेल तर अगोदर करारनामा पक्का करून घेतला होता. आणि आठवण म्हणून जगद्गुरु तुकोबाराय 42व्या वर्षी भगवान पांडुरंग परमात्म्याकडे गेले, आठवण दिली, आठवण मान्य केली आमच्या जगद्गुरु तुकोबारायांची. पण देव म्हणतात का हो, आम्ही तुम्हाला जर विमानामध्ये बसून वैकुंठाला नेलं तर तुम्ही तिथेच राहाल का? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात नाही, मी तिथे राहणार नाही, प्रसंगोपात आणखी जन्म घेईन आणि तुझी चरण सेवा घेईन मी जन्म यासाठी देवा, 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 घेईन मी जन्म जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया साधावया साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात देवा, मी परत वैकुंठामध्ये थांबणार नाही, तुझी सेवा करण्यासाठी जन्म घेईल. आपण जर देवाकडे गेलो असतो, देवाने आपल्याला म्हटलं असतं, महाराज तुम्हाला काय पाहिजे, काय मागितलं असतं आपण? भरपूर सोनं. काय मागितलं असतं? मोठा बंगला, गाडी 4 व्हीलर मागितलं असतं का नसतं? नाही. पण आमचे जगद्गुरु तुकोबाराय महाराज याच्या विरोधातले होते. कनककांता कीर्ती हे आमच्या जगद्गुरु तुकोबारायला नलगे मुक्ती, धन, संपदा याच्या विरोधातले आमचे जगद्गुरु तुकोबाराय. आमचे जगद्गुरु तुकोबाराय महाराज पैसा मागित नव्हते. आमच्या जगद्गुरु जगद्गुरु तुकोबारायला माहिती होतं
पैसा जर मागितला तर पैशाच्या पाठीमाग 15 अनर्थ आहे. आणि पैसा आपल्याकडे आला तर आपण परमार्थापासून दूर गेल्याशिवाय राहणार. ज्यांच्याकडे पैसा आहे, क्वचित नाथ बाबा सारखे जर सोडले, पैठण सारखे, हो, तर किती लोक परमार्थ करतात हो. पैशावाले काय नाही, 2-4 अंगठ्या अशा बोटात घालायच्या, गावामध्ये पंगत असावी, तिथं वाढा, तिथं वाढा. हे कुठं लखवा कशाचा हा. पैसा असला की माणूस पारमार्थापासून दूर जातो आणि माणसाची महाराज अभिमान शक्ती वाढते. असंच शेंब्या गावातलं मोताळ्याला गेलं. गेल्यानंतर तिथं मिरच्या विकणारी बाई होती. ती म्हातारी होती. त्या म्हातारीला म्हटलं, ह्या मिरच्या काय भाव, ह्या मिरच्या काय भाव. ती म्हातारी म्हटली, ह्या असं लखवा का झाला या बोटाला. ती म्हातारी साधी नव्हती महाराज. त्या म्हातारीच्या हातामध्ये दंडावळ्या होत्या, दंडावळ्या सोन्याच्या. कशाच्या? सोन्याच्या. ही म्हटली, लखवा का झाला याच्या हाताला. तिने तोंडाने भाव सांगितला नाही हो. हा गंज काय, तो गंज काय, तो गंज. तिने थोडीशी बाई माग केली, पदर माग केला. हे 25 रुपये, 50 रुपये, 25 रुपये, 50 रुपये. जेच ते लखवा झालेलं बोट खिशात गेलं, अजून परत निघलं. मग तुकोबाऱ्याला माहिती होतं, जर धन पैसा हे जर आपल्याकडे आलं तर याच्या पाठीमाग किती अनर्थ सांगितले? 15 अनर्थ सांगितले. म्हणून हे काहीच नको. जेणेकरून नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. देवा संतांचा संग दे, जेणेकरून त्या संतांच्या संघामध्ये तुझी आम्हाला चरण सेवा करता येईल. विठाला घोडी मागितली नाही, गाडी मागितली नाही, पैसा मागितला नाही, कोणतंच काहीच मागितलेलं, फक्त तुझी चरणसेवा साधावया देवा आमच्या जीवनामध्ये, जेणेकरून जीवनामध्ये परमार्थच होईल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणू लागले, आतापर्यंत आमच्या जीवनामध्ये परमार्थ केला, समाजाला शिकवला आणि आणखी देखील परमार्थ करण्यासाठी जन्म घेईन मी जन्म याजसाठी देवा. कशासाठी? ठकीचं लग्न करण्यासाठी हा का दुसऱ्याचा बांध कोरण्यासाठी? जन्म कशासाठी घेईन हो. परमार्थ, परमार्थाचं एक वाक्य सांगू का? परमार्थ, परमार्थ म्हणजे दुसरा काहीच नाही. असलेल्या परिस्थितीमध्ये समाधान मानणं आणि दुसऱ्याला त्रास न देता वागणं, याचंच नाव खरा परमार्थ आहे. विठाला पाप ते परपीडा. काय त्याचं उत्तरार्ध? पुण्य परोपकार आणि पाप ते. तुम्ही दुसऱ्यावर फक्त परोपकार करा. प्रसंगामध्ये एखादा आजारी पडला, त्याच्याकडे पैसा नसेल, तुमच्याकडे जर पैसा असेल तर 2-5 रुपयाची होईल तशी मदत तुम्ही, तेच पुण्य आहे. नाथबाबाचा प्रसंग आपल्या समोर आहे. नाथबाबांनी रामेश्वराला कावड चालवलेली होती, पण वाळवंटामध्ये एक पोरग तरफडून मारा लागलं पाण्यामुळं. नाथबाबा म्हटले, त्या रामेश्वराला कावड पाजण्यापेक्षा इथं एक मरा लागले, याला जर पाजली तर हाच रामेश्वर. हे तत्व आमच्या संतांनी आपल्याला शिकवलंय. परोपकार करण्याचं शिका, तेच तुम्हाला पुण्य कामाला येईल. आणि पाप ते परपीडा, दुसऱ्याला पीडा देऊ नका, तेच तुमच्या जीवनामध्ये पुण्य आहे. एक वाक्य गुरुनाम गुरु दांडेकर मामा सांगायचे, तुमच्याकडून पाप नाही झालं तरी चालेल, पुण्य झालं नाही तरी चालेल, पण कमीत कमी पाप तरी करू नका. विठाला विठाला.
हात पार मारताय महाराज. आणि तो आमच्या जगद्गुरु तुकोबारायने आम्हाला शिकवला. आमचे जगद्गुरु तुकोबाराय महाराज हो दुसऱ्याच्या दुःखामध्ये देखील दुःखी होत होते. दुःखी अनेकाच्या दुःखी त्याला संत हृदय म्हणतात महाराज. हो सांगू तुम्हाला संतांचं जीव महाराज. आज असं समाज पाहिल्यानंतर अनेक सिद्धांत माझ्या पुढे असे तरळतायत. हो एक सिद्धांत म्हणतोय मला घ्या, दुसरा म्हणतोय मला घ्या. चिंतन बरंच आठवा लागलं, घड्याळ पुढे पळा लागलं आणि आपण मागं राहा लागलो. विठाला विठाला ज्यावेळेस महाराज कोणीच जीवाचा वाली होत नसतो त्यावेळेस संत वाली होत असतात. चित्रकूटाचा प्रसंग आपल्या समोर डोळ्यासमोर आला रामायणामधला. ज्यावेळेस 13 वर्ष संपले आणि 14व्या वर्षाला सुरुवात झाली. चित्रकूटावर महाराज दररोज सीताई साहेब रामाच्या गळ्यात माळ घालीत होती. दररोजचा नित्यक्रम. पण त्या दिवशी नेमकं उलट झालं. सीतामाईच्या गळ्यामध्ये राम प्रभूने माळा घातली आणि माळा घातल्यानंतर तिथं जयंत नावाचा इंद्रपुत्र कावळ्याच्या वेशामध्ये होता. त्याला वाटू लागलं ज्याला आपण देव म्हणतोय, ज्याला ब्रह्मांडाचा नायक म्हणतोय, तो बायकोच्या अधीने बायकोची सेवा करतोय आणि याला काय देव म्हणायचं. कोण म्हणतोय? इंद्रपुत्र जयंत. म्हणून त्याने काय केलं, सीतामाईच्या डाव्या पायाच्या अंगुष्ठावरती चोचीचा प्रहार केला आणि रक्त वाहू लागलं. महाराज रामाला कळलं. रामाने काडी अभिमंत्रित केली आणि त्या जयंत कावळ्याच्या वेशामध्ये आला ना, त्याच्या पाठीमागे लावले. हमें बचाओ, हमें बचाओ, हमें बचाओ. जयंत मोठ्याने ओरडू लागला. पहिला बापाकडे गेला. कोणाकड? इंद्राकड. बाबाजी हमें बचाओ, हमें बचाओ. इंद्र म्हटलं काय झालं? माझ्याकडून अशी अशी चुकी झाली बाबा. माझ्या पाठीमागे रामाने अभिमंत्रित काडी केली आणि माझ्या पाठीमागे लावली. इंद्राला वाटलं, पाठीमागच्या आठवण झाली इंद्राला. आपण नुसता तक्षकाला म्हणजे त्या सर्पाला आश्रय दिला होता, तर खालून फोन आला होता, हॅलो इंद्राय तक्षकाय स्वाहा. त्यावेळेस आपली खुर्ची जाण्याची दाट शक्यता. आणि आता जर आपल्या पोराला आपण जर आश्रय दिला तर आपली खुर्ची राहणार. म्हणून त्या बापाने देखील दरवाजा लावून घेतला आणि पुत्राला जवळ केलेलं ब्रह्मदेवाकडे गेला, विष्णूकडे आपलं महादेवाकडे गेला. पण कोणीच त्याला थारा दिलेला, हमें बचाओ, हमें बचाओ, हमें बचाओ, कोणी थारा देत नाही. पण मधात नारद भेटलं. नारदाने सांगितलं, एवढा कोण घाबरला तू, काय घामा झुकील झाला, काय तुला नेमकं काय वाटलंय? याने सांगितलं अशी अशी माझ्याकडून चूक घडली. काय हरकत नाही, थांब मी तुला उपाय सांगतो. तू चूक देवाची केली, माफी मागायला तुझ्या बापाकडे गेला, ब्रह्मदेवाकडे गेला, महादेवाकडे गेला, हे योग्य नाही. ज्याची चूक केली त्यांनाच क्षमा माग, तुझी चूक क्षम्य होईल. संत हृदय नवनीत समाना. त्याच्या लक्षात आलं, बरोबर आहे, आपण चूक आईसाहेबांची केली आणि माफी मागायला आश्रय घ्यायला बापाकडे गेलो, ब्रह्मदेवाकडे गेलो, तिथं कळून दिलं. संत मंडळी कळून देतात, बाबा समाजाची चूक करतायत
आणि नये 10 पैसे घेऊन देवाला माफी मागायला जातात. देव नाही तुम्हाला कबूल करणार. ज्याची चूक केली त्याला क्षमा मागा, तुम्हाला ते क्षम्य होईल. विठाला विठला 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 म्हणून महाराज जिथं कोणीच आश्रय देत नाही, आमचे संत मंडळी आश्रय देतात. हो, संतांचा परमार्थ महाराज फार मोठा आहे. म्हणून करता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही जे जन्म घेऊ म्हणतात. आम्ही सांगू तुम्हाला किती जन्म झाले जगद्गुरु तुकोबारायचे? उद्धव, प्रल्हाद, अंगद, नामदेवराय आणि शेवटी तुकोबाराय. एवढ्या 5 अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबारायने सेवा केली, तरी देखील जगद्गुरु तुकोबारायाला सेवेची आवड सुटलेली. आवडीने सेवा करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा. कशासाठी? तुझी चरण सेवा साधावया. आवडीना सेवा जर केली ना तर महाराज देव आपल्यावर कृपा केली. आपली सेवा असती हो, सवडीची सेवा असते. आवडीची घरामध्ये बाबा पारमार्थिक असतात आणि काही निमित्ताने बाबाला कुठंतरी जाण्याचा योग यावा आणि आईने सांगावं, बाळा आज तुला सेवा करायची, देवाची देवपूजा करायची घरातली. ते परमार्थातलं नव्हतं. ते म्हणू लागला कुठानच झाला. आपल्याकडे देवाची, आई मला कॉलेजला जायचंय, आई मला अमकं तमकं काम आहे, माझ्याकडून देवाची सेवा होणार? बरोबर आहे ना? पण आई जरा पुढची होती. आई म्हटली, बाळा तू जर तिकडं कॉलेजला जाय, नाहीतर आणखी कुठं जाय, पण देवाची सेवा केल्याशिवाय, देवाची पूजा केल्याशिवाय तुला भाकर देणार. त्याला वाटलं आता बरी गती का, आता आपल्याला भाकर देणार नाही. मग त्याने काय केलं, जे देव होते ना देवावर, पण ते पारमार्थिक होतं महाराज कुटुंब. हो, कोणत्या देवाला गेलं की आण तिथून देव मान देवाऱ्यावर. भली चंगल झालेली होती देवाऱ्यावर, भरपूर देव. मग आता तो काय प्रेमाने उचलेल का एक देव? त्याने काय केलं, सगळे देव बादलीत ओढतील. कोण नाकावर पडतंय, कोण कानावर पडतंय, कोण हातावर पडतंय, मेळ नाही महाराज. हो, ते बादलीत घेतले. बादलीत घेतल्यानंतर महाराज ते कुठे गेलं, येरीवर. देवपूजा ना हो, येरी सोडले. आता जे लोखंडाचे देव होते, पितळाचे होते, ते बिचारे बादलीत राहिले. पण जे पत्राचे होते ना ते विहिरीत पोहणी लागले. देव पोहणी लागले. हो, वर काढल्यानंतर 72 देव होते, पण त्याच्यातले 3 देव विहिरीमध्ये थांबले. 69 देव बादलीत आले. मोजू लागला. हो, ठेवले. देवाच्या अंगावर गंध. हो आई झाली देवपूजा. कोणाच्या नाकात, कोणाच्या तोंडात, कोणाच्या कुठं गंध लागला याचा मेळ. आई म्हटली, काय काही देवाच्या कपाळाला गंध नाही. तो बाळा म्हणतो, आई तू काही चिंता करू नको, आता 13 दिवस 3 देवाने विहिरीमध्ये आत्महत्या केली. 13 दिवस देवाची सेवा करायची गरज. देवाने काय केली, आत्महत्या. मला सांगा, असा जर आवडीचा परमार्थ असेल तर देव कृपा करेल का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझा आवडीचा परमार्थ आहे आणि आवडीचा परमार्थ असल्या कारणाने माझी आवड पूर्ण होत नाही, म्हणून परत परत घेईन मी जन्म याजसाठी देवा. पण कशासाठी? तुझी चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा. पहिल्या चरणाचा थोडासा भाव माझ्या अल्पबुद्धिमतेप्रमाणे मी ठेवण्याचा प्रयत्न केला. आपले टायमिंग संपून गेलेलं आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन फक्त पुढच्या 5च मिनिटामध्ये सेवेला पूर्णविराम. जेवढे जेवढे पुरुष मंडळी असतील, फक्त पुरुष मंडळी ज्यांना खात्री आहे आपण पुरुषच आहोत, अशा मंडळीने हात वर करा. फक्त पुरुष.
फक्त पुरुष, दोन्ही हात एक नाही, दोन्ही पण. वा वा, वेशीवर दरोडा. अंधाराचा फायदा कोणी देखील घ्यायचा. शूटिंगवाले यांचे जरा हात घ्या, पहा कसे दिसतात. वा 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 वा, राहू द्या सकाळपर्यंत. हसू नका तुम्ही, खालच्या खालीच का होईना, पण हाताने टाळी आणि मुखाने. मिलिटरी पाहिली नाही का तुम्ही? खड्डे कोण पडले? हो का, खाली खाली घ्या आता, तुम्हाला सांगतो. असं आपण कुचराईने भजन करतो म्हणून महाराज. हो काय हाल चालली हो कापसाची यावर्षी. देवाला वाटतंय मी यांना देतोय, पण हे नीट घे, लांबू द्या 2 महिने पैसे. आपल्याला जर देवाने आपल्या मनासारखं वागायचं असेल, देवाने आपल्याला वेळेवर पैसे द्यायचे असेल, तर आपल्याला त्याचं भजन केल्याशिवाय गती. मग करताना भजन तुम्ही हा करावर हात. मग मिलिटरी सारखे, मिलिटरी अटेन्शन, अंधाराचा फायदा कोणी घेऊ नका. नाहीतर बघा, खात्री असेल तर वर हात करा. तुम्ही यांना हसू नका, खालच्या खालीच कळे ना. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार घ्या हात खाली. वा वा वा. काही मंडळीने अगोदर घेतले, काहींनी राहू दिले. सुंदर भजन केलं. तुम्हाला पण देखील धन्यवाद. जे बिचाऱ्याने त्यांना पण, जे बिचाऱ्या, काही लोक म्हणतात महाराज तुम्ही किती करा वाटत, आम्ही आहे नि बरघट. भजन करीत ज्यांनी केलं महाराज त्यांना धन्यवाद, ज्यांनी केलं नाही त्यांनाही धन्यवाद. जे बिचारे इथं आले त्यांना धन्यवाद. जे गोधडीमध्येच ॲडमिट झाले त्यांना पण चांगल्या प्रकारे सेवा महाराज. भगवान, आणि हेच कीर्तन आहे खरं. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रतः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्त उपासते. महाराज तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, हे नामची नाही पापाचे ऐशे केले. फक्त हेच तुम्ही माझ्या कीर्तनातलं तुम्हाला काहीच ध्यानात राहणार नाही, पण एवढं मात्र निश्चित ध्यानात राहील. हो, वर हात करून आपल्याला भजन ज्या बाबाने करायला लावलं तो बाबा ध्यानात राहील. आणि आम्ही भजन केलं. मला सांगा, जेवढे आता तुम्ही टाळ्या वाजवत होते, विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, कोणाला घरचं ध्यान झालं का हो? इमानदारीनं सांगा. घरचं ध्यान, देहाला विसरणं हाच खरा पारमार्थ आहे. आणि ज्यावेळेस महाराज आपण देहाला विसरू त्यावेळेस आपला खरा पारमार्थ आहे. एरवी महाराज पारमार्थ हा अवस्थेचा का व्यवस्थेचा? अवस्थेचा. आणि जीवनामध्ये अवस्था आली पाहिजे, ती फक्त नामस्मरणानं येते. हो महाराज, एकंबर बांधणं, फेटा बांधणं, तुम्हाला 4 गोष्टी सांगणं, हे कशासाठी खाटोटोप आहे? फक्त नामस्मरणाकडे तुमची जास्त ओढ लागावी याच्यासाठी उदाहरणासह सिद्धांत पटवून देण्याची प्रक्रिया म्हणजे कीर्तन. विठाला विठाला म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, माझ्या जीवनामध्ये
मी तुझी चरणसेवा करीन. पण त्या चरणसेवेचे प्रकार महाराज सांगतात. हरिनाम कीर्तन हा पहिला प्रकार, संतांचे पूजन हा दुसरा प्रकार, घालीन लोटांगण महाद्वारी हा तिसरा प्रकार. पहिलं नामस्मरणाच्या माध्यमातून तुझ्या चरणसेवेचा प्रकार, दुसरं संतांच्या पूजेच्या माध्यमातून सेवेचा प्रकार, आणि तिसरा घालीन लोटांगण महाद्वारी. या 3 प्रकाराने जर माझ्या जीवनात सेवा घडली तर माझा अधिकार काय असेल? आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडामा. हो, आमची अवस्था ही असेल. आम्ही कुठेही असो, आम्हाला सुखही लागणार नाही तर दुःख पण लागणार नाही. हो, भगवान परमात्म्याकडे जाण्यासाठी अनेक मार्ग सांगितलेले आहे, पण अनेक मार्गाचं अनेक साधनाचं मी माझ्या जीवनामध्ये अवलंबन करणार नाही. त्याच्याबद्दल मी उदास असेन. अनेक सायास न करी न धरियास होईन उदास सर्व भावे. आणि हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी या 3 प्रकाराने जर माझ्याकडून सेवा घडली तर माझा अधिकार काय असेल? ते अभंगाचं शेवटचं चरण. मोक्षा माघारी कामारी हे दासी, 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 कामारी हे दासी. हो सांगे ऐसी तू का म्हणे, हो सांगे ऐसी तू का म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजा, हरिनाम कीर्तन संतांचे पूजा. होय सांगू ऐसी तू का म्हणे, होय सांगू ऐसी तू का म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजा, हरिनाम कीर्तन संतांचे पूजा. मोक्षामा घरी कामारी ये दासी, होय संगवायशी तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी झालेली सेवा. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, संत महात्म्यांच्या चरणी, गुरुनाम गुरुजोग महाराजांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम.